घेतला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा. एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेत पंच आपण पाहतोय अनिल टेंबे, वल्लभ आणि जीवन गावण, वाघीलपाडा हे ऑफिशियल पंच या ठिकाणी आपण पाहतोय. वाघिलीवाडा ऑफिशियल पंच आहेत. तर ही स्पर्धा आपण पाहतोय पालेश्वरी चषक 2024 वर्ष दुसरं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संदेश पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टेक्निशियल टीम. एक दिमागदार आयोजन, रजनी क्रिकेटची स्पर्धा. जे प्रमुख आयोजक आहेत प्रभाकर तांडेल, हिमराज म्हात्रे, दिलीप वासकर, सरपंच पालेबुद्रुक प्रशांत पवार, अजय मोरावकर, महेश पवार, जितेश म्हात्रे, शिवदास पवार, निलेश उलवेकर, विशाल उलवेकर आणि अशोक उलवेकर. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय मोहसिन शाह, मोसिम शेख, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये एक आक्रमकता अशी फलंदाजी पाहायला मिळाली. तोच फलंदाज आणि प्रमुख गोलंदाज देखील आहे वाऊंज संघाचा. ओव्हर द विकेटने मारा करतोय. स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून या ठिकाणी धावीचा श्रीगणेशाला अवांतरणे. एक धावपळकावर तो लगावली जात होते ती म्हणजे काळभैरव वरचे ओळी संघाच्या धावपळकावरती. या ठिकाणी वाऊंज संघाला शुभेच्छा आल्यात आमचे सहकारी मित्र ज्यांच्या सोबत मी काम करतोय. सर टाइम पाहत असणार आहे. वेळेला महत्त्वाचा टाइम पाहत आहे. आपण प्लीज सहकार्य करा. अप्रतिम दर्जाचा फटका. दोन क्षेत्रशाला भेदून चेंडू सीमारेषा बाहेर जमिनीला खासत पुसत चाटत 4 धावींसाठी चौकार. धावपळकावरती आहेत 5 धावा धावपळकावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण पहिला चेंडू खराब पडला लेगस्टंपच्या बाहेर. वाईड अवांतरणे धावसंख्या आपण पाहिली. त्याच्यानंतर मात्र तेवढा चांगला चेंडू होता मात्र चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला फलंदाज संदेश घरच्या माध्यमातून. सुरुवात चांगली झाली या ठिकाणी वरच्या ओळे संघाची. आणखीन एक खराब चेंडू लेगस्टंपच्या बाहेर. या ठिकाणी लाईन वरती कंट्रोल करावा, अचूक टप्पा टाकावा लागेल. गोलंदाज मोसिम शेख या गोलंदाजाला. संजय मोरियाच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा आल्यात वाऊंज संघासाठी. मोसिम पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, आणखीन एक स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. शर्तीचे प्रयत्न. ऑफ क्षेत्रामध्ये असलेला क्षेत्ररक्षक मात्र स्टेट क्षेत्रामध्ये जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या ठिकाणी 3 धावामध्ये रोखल्यात. 7 धावसंख्या धावपळकावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे मोसिमचं. पॉवर प्लेचं षटक. 2 षटक 38 षटकाच्या बाहेर. मात्र तेवढी चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते मोसिमच्या माध्यमातून. पालेश्वरी चषक 2024 पर्व दुसरं. ऑन ड्राईव्हचा हा फटका आपण पाहिलाच मात्र या फटक्यावरती मिळणारी 1 धाव. या ठिकाणी मात्र प्रत्येक संघ आता मात्र या ठिकाणी संघर्षमय खेळ पाहायला मिळणार आहे कारण एक सामना जिंकलाय. या ठिकाणी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी या पालेश्वरी चषकामध्ये प्रयत्न. हो क्या बात है. त्रिफळ उद्ध्वस्त केलाय. दांडीगुळ फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. अफलातून चेंडू आपण पाहिला. लेग स्टंप सोडण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र लेग स्टंप उडवलाय. पहिला फलंदाज क्रमांक बाद झालाय संदेश खरत. धावसंख्या धावपळकावरती 7 आणि 7 या धावसंख्येवरती पहिला हादरा मिळालाय तो म्हणजेच काळभैरव वरचे ओळे संघाच्या माध्यमातून संदेश खरत हा फलंदाज बाद झालाय. सॉरी 8 धावसंख्या, 2 वाईट, त्याच्यानंतर 8 धावसंख्या धावपळकावरती आहेत. सचिन घरत
तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज डाव सावरण्यासाठी या ठिकाणी आलाय, परंतु गोलंदाजीत या ठिकाणी आपण पाहिलं ना, थोडंसं दोन चेंडू जर गोलंदाजे पाहिले आपण लेग स्टंपच्या बाहेर पडले, थोडीशी दिशा भरकटलेली, मात्र कमबॅक केलं. आणि दोन्ही सामने आपण दोन सामने पाहिले श्री काळभैरव वरचे ओळे संघाचे. त्या सलामी जोडी त्यांनी दोन्ही सामन्यामध्ये फिनिशरची भूमिका बजावली, मात्र या ठिकाणी आता तिसऱ्या सामन्यामध्ये सलामी जोडी आपण पाहिली ती या ठिकाणी बाद झालाय. प्रमुख फलंदाज संदेश खरत, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सचिन घरत आलाय. मोसिम शेख, क्या बात आहे, अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते मोसिमची. चांगलं झाल्यानंतर नक्कीच चांगल्या या ठिकाणी टाळ्या मिळत आहेत, प्रोत्साहन मिळतोय खेळाडूला. शांत अगदी वातावरणात चाललेला हा सामना आपण पाहतोय. श्री काळभैरव वरचे ओळी विपक्ष श्री मलंगड वावजे या संघादरम्यान ही लढत आहे. उर्दू विकेटने मारा करतोय. फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये, अप्रतिम चेत या ठिकाणी फलंदाज क्रमांक दुसरा बाद होतोय. सचिन घरत वैयक्तिक शून्यावरती या ठिकाणी झेलबाद होतोय. मोसिमची मात्र या ठिकाणी कमबॅक करतोय. आतापर्यंत आपण पाहिलं मोसिमचा या पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करून 2 मात्र फलंदाज बाद केले. यशस्वी गोलंदाज या ठिकाणी म्हणावं लागेल. चिंतामणी घरत या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज, मात्र चिंतेचे वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय काळभैरव वरचे ओळे संघाच्या या डगआउटमध्ये. या ठिकाणी मात्र एखाद्या फलंदाजाला या ठिकाणी संकटमोचकाची भूमिका बजावावी लागणार आहे. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्कवर प्रकाश पाटील. राईटम ग्राउंड मारा करतो. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये डीप क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करतोय. एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावा गेला. आता धाव्यांची गरज आहे. धावपळकावरती धावा लगावल्या जात आहेत. वरचे वावले संघाच्या धावपळकावरती 10. 2 फलंदाज माघारी परतलेत. स्पीडअप घ्यायचे आहे. अजून एक सामना होणार आहे. 10 धावा धावपळकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल गेलंय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथं बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न, फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये, परंतु या ठिकाणी झेल मात्र धरणीला दान होतोय. झेल पकडणं खूप गरजेचं होतं. गोलंदाजी या ठिकाणी चांगली पाहायला मिळतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. वाटतं या ठिकाणी प्रयत्न केले होते, प्रयत्न फसलाय. धावसंख्या धावपळकावरती 11 धावा धावपळकावरती आहेत. आता मात्र या ठिकाणी धावा कमी होताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होतोय. चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लोवर पद्धत चेंडू पाहिला आपण. प्रकाश पाटील 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय. पुढील चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण.
डीप क्षेत्रामध्ये चेंडू जातोय तरी देखील मात्र धावा मिळणार फक्त आणि फक्त एकच. 12 धावा धावपळकावरती. क्या बात आहे. या ठिकाणी मात्र पॉइंटला कट केलं, चेंडूला दिशा दिली. डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावेसाठी दणदणीत आणि खणखणीत चौकार. आता मात्र या ठिकाणी धावपळक पुढे सरकताना आपला हाळ मिळतोय. चौकार आला आणि या चौकाराने धावसंख्या धावपळकावरती आहेत 16 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. 8च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय काळभैरववरचे ओवळे संघाच्या माध्यमातून. चेंडू मात्र स्क्वेअरले क्षेत्रामध्ये वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर चौकार. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांचा खेळ आपण पाहिला. 2 षटकामध्ये धावा धावपळकावरती येत आहेत 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या प्रकाश पाटील यांनी 12 धावा खर्च केल्या. 20 धावसंख्या धावपळकावरती 10च्या सरासरीने धावा जमावतोय. एक चांगली सुरुवात केली. 2 फलंदाज जरी माघारी परतले तरी या फलंदाज कौतुक करायला गेले, तो म्हणजेच उदय घरत आणि सचिन घरत याचं. चिंतामणी घरत 4थ्या क्रमांकाला फलंदाज. टीम मीटिंग जास्त घेऊ नका प्लीज. आपल्याला सांगणं बरं वाटत नाही कारण आपला आदर्श घेता येतात नवीन खेळाडू. षटक क्रमांक 3 गोलाची मार्कवर गोलंदाज झालाय प्रवीण पाटील. प्रवीण पाटील मागच्या मॅचमध्ये पहिल्या सामन्यामध्ये एक चांगली फलंदाजी त्याच्या आपला या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 10 चेंडूमध्ये 35 धावांचं योगदान दिलेलं. या ठिकाणी आता गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाज 3रं षटक घेऊन येतोय. क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. गल्ली क्षेत्रामध्ये आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्र आहे. या ठिकाणी चेंडू मात्र हवेमध्ये. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू मात्र क्षेत्राच्या हातामध्ये. कोणतीही चुकी करत नाही फलंदाज. मात्र या ठिकाणी झेलबाद होतोय. 3ऱ्या क्रमांकाचा हदरा मिळतोय तो म्हणजे श्री काळभैरव वरचे ओळी या संघाला. चिंतेचं वातावरण आहे मात्र आता ओळी संघाच्या या डगआउटमध्ये. सचिन म्हस्कर 5व्या क्रमांकाचा फलंदाज. आता मात्र या ठिकाणी एक चांगली पार्टनरशिपची गरज आहे. धावसंख्या चांगली आहे मात्र एखाद्या खेळाडूला या ठिकाणी खेळपट्टीवरती व्यवस्थित खेळ करावा लागणार आहे. स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार खेळतो. मोठमोठी वादळे येतात, मोठमोठे वृक्ष उलमळून पडत असतात, मात्र घट्ट पकडून राहतो म्हणजे गवत. आणि या ठिकाणी त्याच पद्धतीने खेळ करावा लागेल वरचे ओळे संघाच्या या फलंदाजांना. फ्रंटफूट लेवल मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील, मात्र पंचांनी या ठिकाणी दिशा आणि टप्पा पाहिला. पंचांवरती कोणताही दबाव मात्र पाहायला मिळत. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावाई धावपळकावरती 3 फलंदाज बाद झालेत. 20 धावा धावपळकावरती आहेत. प्रवीण पाटील कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. एक अष्टपैलू कामगिरी, फलंदाजी असो की गोलंदाजी. डान्सिंग द डाऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी एसटीच्या पाठीमागे परेश पाटील एस्ट्रक्षाचं काम करतायत. अतिशय चांगल्या दर्जाचा या ठिकाणी एस्ट्रक्षण करतायत. आणि फलंदाज क्रमांक 3 चौथा फलंदाज बाद झालाय. सचिन म्हस्कर देखील माघारी परतलाय. असं मात्र या ठिकाणी
श्री मलंगड वाऊंजे संघ एक मोठ्या उत्साहाने या मैदानामध्ये उतरलाय. पालेश्वरी चषकामध्ये आगेकूच करण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय वाऊंजे संघाचा. काळभैरव वरचे ओळे संघाला फलंदाजांना मात्र या ठिकाणी अक्षरशः थांबवलंय. मोठमोठी धावा मात्र घेऊन देऊ इच्छित नाही. आणि या ठिकाणी कौतुक करावं लागेल ते म्हणजेच प्रवीण पाटीलचं. फलंदाज झालाय सचिन घरत, 6व्या क्रमांकाचा फलंदाज. हो, स्लोअर चेंडूचा वापर केला या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. आत्तापर्यंत या ठिकाणी आपण चेंडू पाहिले प्रवीण पाटीलचे 4 चेंडू, त्याच्यामध्ये आपण पाहिले 2 फलंदाज बाद झालेत, 2 चेंडू निर्धाव. कट केलं या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, शॉर्ट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र दुसऱ्या धावेला प्रतिसाद दिला नाही या खेळाडूने फलंदाजाने. 1 धाव पूर्ण केली जाते धावसंख्या, मात्र आता 1 ने पुढे सरकले. 21 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 1च धाव खर्च केले. 2 फलंदाजांना बाद केले प्रवीण पाटील या गोलंदाजाने. षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. हो हो हो, अफलातून गोलंदाजी. अतिशय तिखट मारा या ठिकाणी पाहायला मिळते प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. षटक क्रमांक 30 संपलाय. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपला आपण पाहतोय. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 21 धावा धावफलकावरती. मोसमच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले ना, पॉवर प्लेच्या 8 धावा आल्या, 2 विकेट घेतली होते. मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रकाश पाटील कुठंसा महागडा ठरत होता. मात्र महागडा ठरत असताना प्रवीण पाटीलने कमबॅक केलं. या ठिकाणी आपल्यावरती दिलेली जी जिम्मेदारी, अतिशय सहजपणे या ठिकाणी त्या जिम्मेदारीला सार्थक ठरवलंय. आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 फलंदाजांना माघारी परतवलं. निर्णायक षटक या ठिकाणी पाहायला मिळते प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. 4था गोलंदाज कोणता असणार आहे? डेथोर स्पेशालिस्ट प्रदीप चोरमेकर. डेथोर स्पेशालिस्ट या षटकामध्ये किती धावा रोखणार, परंतु या षटकामध्ये श्री काळभैरव वरचे ओळे संघाचे फलंदाज किती धावा घेणार, कारण ह्या षटकामध्ये धावा घ्यावे लागतील. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकले. 22 धावा धावफलकावरती. इथे मात्र सिंगलने काम चालणार नाही, मोठे फटके घ्यावे लागतील. 2 मोठे फटके तरी बनवावे लागतील या ठिकाणी फलंदाजांना. उदय घरत आणि सचिन घरत. उदय घरत आपण पाहतो सलामीला आलेला हा फलंदाज आहे. प्रदीप चोरमेकर उर्ध्व विकेटने मारा करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगलं म्हणावं लागेल. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू वळवण्यामध्ये यशस्वी झालाय. कोणतीही धाव मात्र घेतली नाही. अक्षरशः या ठिकाणी वाऊंजे संघाने वरचे ओळे संघाला थांबवलंय, धावेंसाठी झगडवलंय. सहजासहजी तुम्हाला आम्ही धावा देणार नाही, धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. बनवण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र या ठिकाणी 6 धावेंसाठी ट्रॅव्हल होतोय. षटकार 28 धावा धावफलकावरती. नक्कीच प्रयत्न करा, प्रयत्नांना यश येतोय आणि या ठिकाणी प्रयत्न केले आणि नक्कीच यश देखील आलंय. 6 धावा या चेंडूवरती मिळाल्या. 28 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. जसा षटकार आला तसा मात्र सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहतोय गोलंदाजाला काहीच कांडमंत्र देत आहेत. जेव्हा चांगला चेंडू पडत होती, चांगली गोलंदाजी होत होती, तेव्हा नक्कीच क्षेत्ररक्षक लांबावले होते. मात्र जेव्हा
6 धावा. मोठा फटका आल्यानंतर प्रत्येक क्षेत्ररक्षक गोलंदाजाला काहीसं कानमंत्र देतोय. या ठिकाणी 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 चेंडूवरती किती धावा येणार हा देखील प्रश्नचिन्ह आहे. आता मात्र पाहतो या तिसऱ्या चेंडूची षटकार आला. चौथा चेंडू कशा पद्धतीचा असणार आहे. पुन्हा गोलंदाज सज्ज झालाय. प्रदीप चोरमेकर 28 धावा धावपळकावरती आहेत. 4 फलंदाज माघारी परतलेत. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये. या चेंडूवर धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. उत्तुंग षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. 34 धावा. या ठिकाणी गाडीला मात्र आपण पाहिलं टॉप घेअरमध्ये नेण्याचा प्रयत्न. मोठी धावसंख्या येत नव्हती मात्र 2 चेंडूवरती तब्बल 12 धावा आल्यात. 34 धावा धावपळकावरती. चिंतेचं वातावरण आता मात्र पाहायला मिळतोय श्री मलंगड वावंजे संघाच्या. या टीम मीटिंग जास्त घेऊ नका प्लीज. 34 धावा धावपळकर्ते आहेत. डेथवर स्पेशालिस्ट प्रदीप चोरमेवरती हल्ला चढवलाय. फलंदाज उदय घरात सलामीला आलेला सलामीवीर. अफलातून फटकेबाजी. लगातार 3 चेंडूवर 3 उथुंग षटकार लगावले. धावसंख्येला मात्र या ठिकाणी संजीवनी मिळते. 40 धावा धावपळकावरती. 3 मोठे फटके आले. 18 धावा. षटकातील शेवटचा उर्वरित निर्णायक चेंडू 10ची सरासरी या ठिकाणी. 10 चेंडू 30 धावेवरती खेळ करतोय सचिन घरात. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप क्षेत्रामध्ये चेंडू जातो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी. 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावपळकावरती 42 धावा धावपळकावरती. उदय घरची एक हाती या ठिकाणी खेळी पाहायला मिळतो. एक हाती किल्ला लढवलाय. तारणहार त्याची भूमिका संकट मोचक म्हणून या ठिकाणी म्हणावं लागेल फलंदाजी केले उदय घरत या फलंदाजाने. आतापर्यंतच्या खेळीमध्ये पाहिले आपण 11 चेंडू आणि 32 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. तर या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करत असताना काळभैरव वरचेवळे संघाने धावसंख्या जमा केलेल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 42. या स्पर्धेचा नियम आहे की 1 धाव एक्स्ट्रा म्हणजे जास्त बनवायचे. कंपल्सरी धावा चेसिंग. येणारे 24 चेंडू 4 षटकामध्ये धाव्यांची जिंकण्याची गरज आहे. ती म्हणजे श्री मलंगड वावंजे संघाला 43 धाव्यांची गरज. तर या 43 धावा कशा पद्धतीने पार होतील हे ऐकण्यासाठी माईकवरती घेऊन जातो रोशन संत यांच्याकडे. धन्यवाद. तर चला इथे वावंजे संघ आपण नक्कीच सुंदर शतरक्षण केलं. परंतु इथे वरचे ओले संघ आपण प्लीज शतरक्षण सजवायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 2:10 इथे कंप्लीट झालेत. अजून एक मॅच आपल्याला इथे खेळवायची आहे. तर आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल दोन्ही संघाला प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका. कारण 7 रात्रीची ही स्पर्धा आहे. आयोजकांना सुद्धा त्याचा त्रास आहे. सर्व प्रेक्षकसुद्धा या थंडीमध्ये मॅचची मजा घेतात. परंतु आपण खेळाडू ना विनंती आहे की जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तर इथे वरच्या ओळे संघाने 4 षटकामध्ये 42 धावा करून 43 धावांचं लक्ष ठेवलं आहे वावंजे संघासमोर. वावंजे संघाला बिग फाईट करणं गरजेचं आहे. जर या सामन्यातनं जो संघ जिंकेल तो नक्कीच प्रतिस्पर्धी संघ नावडे संघ इथं सज्ज आहे. त्यांना बाय मिळाली हाय स्कोअरच्यामुळे आणि तो संघ त्या संघासमोर नक्कीच या संघातनं जो सामना जिंकेल जो संघ जिंकेल तो नावडे संघासमोर खेळेल. आपण त्याच्यामध्ये सुद्धा विन होईल तो सुपर 10मध्ये
प्रवेश करणार आहे. तर नक्कीच एक पुन्हा एकदा विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि खेळाला वेग द्यायचा आहे. कारण 40+ सामने म्हटलं की आजच्या रात्रीमधले एक स्लोवरचे सामने आहेत, परंतु आपण 40+ जुने जाणते अनुभवी असे खेळाडू आहात. प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे कित्येक वर्षाचा अनुभव, 40 ते 45 वर्षाचा अनुभव प्रत्येक खेळाडूकडे असतो आणि अनुभवाची शिदोरी म्हटलं तर 40+ संघ. तर आपण प्लीज टाईम इज मनी, कारण टाईमेला वेळेला महत्त्व द्या. वेळ खूप गरजेचे आहे आणि नक्कीच वरचे ओले संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि लगेचच पहा 43 धावांचं लक्ष्य आहे वावंजे संघासमोर. वावंजे संघ आपण सुद्धा आपले आघाडीचे प्लेयर 4 षटकामध्ये 43 धावांचं लक्ष्य आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपले 2 प्लेयर्स प्लीज लगेचच पाठवायचे आहेत. आमचे सर्व आयोजक मंडळ सन्माननीय दिलीपजी वास्कर असेल, सन्माननीय महेशजी पवार, सन्माननीय प्रशांत पवार, सन्माननीय महेश पाटील, प्रवीण उलवेकर, तसेच अशोक उलवेकर, अतिशय दमदार असं आयोजन. सर्व आमचे स्कोरर मित्र केतन बारशे असेल, इकडे आमचे अजित आगलाबे असतील, ओम वास्कर असेल, प्रतीक तांडेल, एक चांगल्या प्रकारची इथे स्कोररची भूमिका निभावत आहेत. गेल्या वर्षीसुद्धा अचूक अशी स्कोररची भूमिका निभावली, त्यांचंसुद्धा मनपूर्वक अभिनंदन आहे. तर चला फलंदाज पाठवायचे वावंजे संघ. आपल्याला विनंती आहे प्लीज 4 षटक आहेत, 4 षटकामध्ये 43 धावांचं आपल्यासमोर छोटंसं लक्ष आहे, परंतु छोटंसं लक्ष का असेना स्पर्धा आहे, क्रिकेट आहे. क्रिकेटला कुठल्याही क्षणी आपण कायापालट होऊ शकतो. तर आपण प्लीज आपले 2 आघाडीचे प्लेयर्स पाठवायचे आहेत. जास्त वेळ घेऊ नका, इथे नक्कीच विनंती आहे वावंजे संघाला. आणि याच्या पुढचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी जाऊया आमचे मित्र सन्मानित संते साहेब यांच्याकडे. तर चला पंच खेळ प्लीज सुरुवात करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकं आहेत, 4 षटके 20 मिनिटाच्या अवधीमध्ये संपवण्यात आपल्याला यश आलं पाहिजे प्लीज. आणि लगेचच सामना जो संघ जिंकेल त्या संघाचे कर्णधाराला विनंती असेल, जो संघ जिंकेल त्याला विनंती आहे की आपण लगेचच यायचं आहे. बिग फाईट आपली होईल. आपले प्रतिस्पर्धी संघ असेल नावडे संघाचे कर्णधार, आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा या कॉम्बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. नावडे संघाचे कर्णधार आपण प्लीज इथे येऊन थांबायचं आहे, आपल्याला विनंती आहे. आणि लगेच इथे सामन्याला सुरुवात होते. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये 43 धावांचं लक्ष्य आहे. इथे वावंजे संघासमोर ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. बनवायचे धावा 43 या मॅच मध्ये श्री मलंगड वावंजे या टीमला. पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. वावंजे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय मौसिम शेखने, षटकार लगावलाय. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना संदेश घरतवरती प्रतिहल्ला चढवलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 43 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. बिग फाईट मॅच, काटेकी टक्कर, या 2 संघांमध्ये अस्तित्वाची ही लढाई सुरू आहे. क्या बात आहे. सुरे गोलंदाजी आणि येतोय हा डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलाय गोलंदाज संदेश घरतने. 43 धावा डिफेंड करायच्या आहेत. काल भैरव वरचे ओले आणि श्री मलंगड वावंजे या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. बॅटची कडा आहे आणि फर्स्ट स्लिप मध्ये शॉर्ट थर्डमॅनला चांगले क्षेत्ररक्षण. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल फेकलेत आणि या मॅच मध्ये कमबॅक केलंय. एक चांगली गोलंदाजी संदेश घरत करतोय या षटकामध्ये. षटकाराने सुरुवात केली होती
मौसिम शेखने आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल फेकले. तर धावसंख्या प्लीज डगआउट म्हणून आवाज देऊ नका प्लीज, विनंती असेल. वावंजे संघ आपल्याला रिक्वेस्ट आहे, आवाज द्यायचा नाही डगआउटमधून. यस, आक्षेप घेतलाय शैलीवरती, चेक करायचा आहे आमच्या या कंट्रोल रूम मध्ये. चला आमचे पंच अशोक उलवेकर आपण यायचं आहे. संदेश ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्रीन समोर मिळते. एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. विकास पाटील आणि मोहसिन शेख ही जोडी आपण पाहतोय. एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट या दोन टीम मध्ये. अस्तित्वाची लढाई सुरू आहे, प्रतिष्ठेची ही लढाई. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. मिड ऑनच्या वरून लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑन सीमारेषेवरती उदय घरत होते. मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज या मॅच मध्ये. सुरेख कमबॅक केले या षटकामध्ये. क्या बात आहे, स्विंग अँड मिस. येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे श्री मलंगड वावंजे या टीमची बिनबाद 8. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. सामना स्पीडअप करायचा आहे. पंच आपण सक्त ताकीद द्या. पंचांना ही विनंती असेल, आपण सक्त ताकीद द्यायचे आहे कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. हिमांशु 11 नावडे संघ दाखल झाला आहे सुपर 12 मध्ये आणि सुपर 12 चा सामना आजच खेळवला जाईल. आज एक संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल. काल आपण 2 संघ पाहिलेत जे सुपर 12 मध्ये दाखल झालेत. बोरले आणि पालेश्वरी पाले बुद्रुक. पालेश्वरी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रभाकरजी तांडेल, हेमराज म्हात्रे, दिलीप वास्कर, प्रशांत पवार, अजय मोरावकर, महेश पवार, जितेश म्हात्रे, शिवदास पवार, निलेश उलवेकर, विशाल उलवेकर आणि अशोक उलवेकर साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पालेश्वरी चषक 2024. एक नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना. पुन्हा एकदा चेक करायचं आहे. पंचांना विनंती असेल कारण की शैलीवरती आक्षेप घेतलाय. अशोक उलवेकर आपण प्लीज या. आपण चहाची सुद्धा व्यवस्था करताय. खूप धडपड आहे आपली, परंतु तिसऱ्या पंचांची भूमिका या सामना आपण सुरू ठेवायचा आहे. थर्ड अंपायर आहेत कंट्रोल रूम मध्ये, ते चेक करतील. धावसंख्या 8. 35 धावांची गरज आहे. स्ट्राईक इनला फलंदाज विकास पाटीलला झकास बॅटिंग करावी लागेल. प्रकाश पाटील आहेत स्ट्राईक इनला फलंदाज. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. प्रकाश पाटील आहेत स्ट्राईक इनला फलंदाज. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या श्री मलंगड वावंजे टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. काल भैरव वरचे ओले या टीम साठी. चांगली गोलंदाजी होते. अंतिम षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली. खास करून फलंदाज उदय घरतने सलग 3 षटकार लगावले आणि त्यामुळे सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे. लाऊड अपील करतात LBW ची आणि अपील फेटाळली आहे.
पंचांनी यस बॅट कटचा इशारा करतायत. बॅटच्या आतली कडा आहे आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. पालेश्वरी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजची ही दुसरी रात्र. शॉर्ट अंपुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 32 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू शिल्लक, 32 धावांची गरज. लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस आणि येतो हा डॉट बॉल. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 32 धावांची अजूनही गरज आहे. काटेकी टक्कर या 2 संघांमध्ये. बिग फाईट मॅच. गोलंदाज उदय घरत. क्या बात आहे. सबमरीन डिलिव्हरी. फलंदाज बीट झाले होते, कीपर देखील बीट झालेत. आणि काय घडतंय मैदानावरती. फलंदाज झाले, बाद लागतोय. हा पहिला धक्का श्री मलंगड वावंजे संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1-11. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. तर चला आपण शतक सजवायचा वेळ घेऊ नका प्लीज. आपल्याला विनंती आहे, आपल्याला पुन्हा एकदा आपण शतक सजवत टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. आपल्याला विनंती आहे, इथे वरचे ओले संघ आपल्याला विनंती आहे प्लीज नो मीटिंग. प्लीज आपण मीटिंग घेऊ नका, जास्त वेळ जातोय. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज चिंतामण घरत येत आहेत या 3ऱ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. उदय घरतने या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये बनवल्या धावा 32 आणि सेकंड इनिंगमध्ये अवघ्या 3 धावेंचं षटक हाताळलंय आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. कालभैरव वर्षे ओले या संघाने. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये वापसी करेल श्री मलंगड वावंजे संघ. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर नक्कीच या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल तो म्हणजेच वरचे ओले संघ. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. गोलंदाज चिंतामण घरत गोलंदाजी मार्क वरती. जास्त वेळ घेऊ नका ही विनंती असेल पंचांना. यस, विनंती आहे आपण सक्त ताकीद द्या अथवा पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू हा 30 सर्कलमध्ये येईल. फर्स्ट वॉर्निंग आहे पंचांकडून. बघा वर्षे ओले या टीमला. प्रवीण पाटील ऑन स्ट्राइक. प्रवीण पाटील मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये, कारण की वावंजे संघ अडचणीमध्ये सापडलाय. येतोय हा डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. काय गोलंदाजी होतीये कालभैरव वर्षे ओले या संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न
आणि मिळते एक धाव. यस बॅटकट आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका एका धावेसाठी झगडावं लागतंय. श्री मलंगड वावंजे संघाला 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. यू आर द वॉचिंग हाय व्होल्टेज मॅच. बिग फाईट सामना. स्ट्रायकिंगला फलंदाज मोहसिन शेख. ज्या मोहसिन शेखने पहिल्या मॅच मध्ये 40 धाव बनवल्या होत्या. फुल टॉस चेंडू बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. धावसंख्या 18. तर प्लीज डगआउटमधून आणि प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आवाज द्यायचा नाही आहे. आणि विनंती आहे खेळाडूंना आपण प्लीज थोडीशी लवकर खेळायचं आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज. या षटकाराने विजयाच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत श्री मलंगड वावंजे या टीमच्या. हॅलो, ह्या मॅचला फुल टाइम झालेला आहे. हॅलो क्षेत्ररक्षक, तुम्हाला आता टाइम अलर्ट होईल. शेवटच्या ओव्हरला तुमचा एक फिल्डर नजर आत येईल. बघा शेवटची वॉर्निंग आहे. वरचे ओले या शेवटची टीमला. वॉर्निंग, तिसरी वॉर्निंग. आणि डगआउट खेळाडू कक्षामधून कोणी बोलू नका. क्या बात आहे. बॅटची कडा आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. प्रवीण पाटील बॅक टू द पविलियन. आठ चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन येतोय चौथ्या क्रमांकावरती. पंकज पाटील. स्ट्रायकिंगला फलंदाज मोहसिन शेख. फार मोठी जबाबदारी आहे. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करतायत. इनफिल्डच्या वरून स्वीपर कव्हर. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय मोहसिन शेखच्या बॅट मधून. 7 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 21 या मॅच मध्ये वावंजे या टीमला. मोहसिन शेख जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत आहेत श्री मलंगड वावंजे या टीमच्या. 7 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 21 या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्डमॅनला आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. यस बॅटची आतली कडा होती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 23. 6 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची गरज. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल कालभैरव वरचे ओले या टीमला. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 55 विनंती असेल आपण वॉर्निंग द्या. सक्त ताकीद द्या. आपण एकत्र येऊ नका ही विनंती असेल. वरचे ओले या टीमला 6 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 20 धावांची गरज.
तर चला नावडे संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच यायचं आहे. नावडे संघाचे कर्णधार आपण प्लीज नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब यायचं आहे. सहा चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. या सामन्यासाठी पहिला चेंडू फाईन लेगला येतोय. वाईट +1. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 25. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 6 चेंडू शिल्लक. वाईट +1. गोलंदाज आहेत अंतिम षटकामध्ये धनराज घरत. स्ट्राइक एंडला फलंदाज पंकज पाटील. ऑन स्ट्राइक. 6 चेंडू शिल्लक. 18 धावांची गरज. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठापना लागली आहे या सामन्यावरती. लाऊड अपील करतायत. हाईट फॅक्टर सांगतायत पंच आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 26. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. चेंडू शिल्लक 5. हाय व्होल्टेज सामना. बिग फाईट मॅच. काटेकी टक्कर. या दोन संघांमध्ये प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. धावबाची संधी आणि थर्ड अंपायरला रेफर केलाय आणि पंचांनी वाईट चेंडू देखील घोषित केलाय. यस, कंट्रोल रूम मध्ये आमचे तिसरे पंच आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या ही विनंती असेल. वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. 1 धाव तर ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. आणि यस, फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का. श्री मलंगड वावंज या टीमला. धावसंख्या आहे 27 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 5 चेंडू शिल्लक. पाच चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज. न्यू बॅट्समन येतोय 5व्या क्रमांकावरती. प्रदीप चोरमेकर येत आहेत 5व्या क्रमांकावरती. प्रदीप ऑन स्ट्राइक. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. यावीस बॅकफुटला जाऊन हुक केलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर प्रदीपच्या बॅट मध्ये येतोय. हा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. चार चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज. आता मात्र हृदयाचे ठोके वाढलेत दोन्ही टीमच्या प्रेक्षकांचे, कारण की 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 10 या सामन्यामध्ये. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला आणि मिल्टील या चेंडूवरती 2 धावांनी पुन्हा एकदा थर्ड अंपायर रेफर केलाय. हाईट फॅक्टर नक्की चेक करूया आपण. अत्यंत क्लोज डिसिजन आहे आणि तेवढाच क्लोज सामना देखील आहे. सौरभ पाटील आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. प्रदीपजी भोईर आहेत, त्यांचा आवाज आपण या पुढीलच्या मॅच मध्ये ऐकणार आहोत. आणि योग्य तो निर्णय
आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. वावंजे आणि वरचे ओले या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि यस, इट इज बीमर, नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धनराज घरातने खराब गोलंदाजी केली आहे, दिशेपासून भरकटलाय, दिशाहीन गोलंदाजी, दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅच मध्ये. वरचे ओले या टीमची एकूण धाव मिळतील या चेंडूवरती 3 आणि आता मात्र इक्वेशन आहे. 4 चेंडू शिल्लक, 7 धावांची गरज. फ्री हिट आहे, बिग हिट केलाय, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 1 मिनिट. वावंजे संघ, आपल्याला विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये थोडा जरी शिरकाव केला तर पेनल्टीला सामोरे जावे लागेल. एका वावंजे धावेची संघ, गरज आपल्याला आहे. विनंती आहे तुमचा आनंद मैदानाच्या आतमध्ये थोडा जर शिरकाव केला तर पेनल्टीला सामोरे जावे लागेल. नक्कीच वावंजे संघ, तुमचा आनंद आम्ही समजू शकतो, परंतु एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज आहे आणि 3 चेंडू शिल्लक. सामना टर्न झालाय, सामना झुकलाय. श्री मलंगड वावंजे या टीमच्या बाजूने या सामन्यावरती मजबूत पकड. 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी एका धावेची गरज. 1 धावी कंपल्सरी बनवावी लागेल श्री मलंगड वावंजे या संघाला. काय फलंदाजी होतीये या षटकामध्ये. तब्बल 20 धाव बनवायच्या होत्या आणि आता मात्र 3 चेंडू शिल्लक आणि एका धावेची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती, विजयाच्या समीप. हिमांशू 11 नावडे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना असेल सुपर 12 मधील. हिमांशू 11 नावडे विपक्ष, जो संघ जिंकेल त्या 2 संघांमध्ये सामना असेल. 3 चेंडू आणि एका धावेची गरज. यावेळी फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय श्री मलंगड वावंजे संघाने. अभिनंदन वावंजे संघाचं. प्रेक्षकांना विनंती असेल, आपण कोणी जाऊ नका, कारण की यानंतर सामना असेल श्री मलंगड वावंजे विपक्ष हिमांशू 11 नावडे. या 2 संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, आपण टॉससाठी या आणि प्रेक्षकांना ही सूचना असेल की आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. तर चला नावडे वावंजे संघ, आपण प्लीज आपले कर्णधार पाठवायचे आहेत, वेळ घेऊ नका. नावडे संघाचे कर्णधार उपस्थित आहेत, तर वावंजे संघाचे कर्णधार आपण प्लीज यायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. प्रेक्षकांना विनंती आहे